नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 साली शासनाकडून राबवण्यात येत होती की ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज हे माफ होत होतं। बट शासनाकडून ते काही बहुतेक जवळपास जे काही अर्धे राहिलेले शेतकरी होते ते या सगळ्या योजनेपासून वंचित राहिले होते। काही लाख शेतकऱ्यांना याच्यातनं फायदा झाला तर काही लाख शेतकरी याच्यातनं वंचित राहिले होते। मध्यंतरी सरकार चेंज झालं होतं 2019 साली आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या जे काही सरकार होतं त्यांच्याकडून ही योजना स्टॉप करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे काही शेतकरी होते ते महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्यांना वर्ग करण्यात येणार होतं। बट अशा काही गोष्टी झाल्या की पोर्टल सुद्धा जे होते ते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचं पोर्टल वेगळं होतं आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचं पोर्टल चेंज होतं। मग त्याच्यातनं डाटा त्यांना इकडे घ्यायचा होता आणि याच्यामध्ये जवळपास जे काही शेतकरी होते महाराष्ट्रातील गरीब शेतकरी त्याच्यातनं 6 ते 7 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता। बहुतेक शेतकरी याच्यातनं वंचित राहिले होते आणि त्या शेतकऱ्यांनी खूप काही वेळेस याच्यामध्ये आवाज उठवला, मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं, खूप काही अधिवेशनं झालं, अधिवेशनांमध्ये पण याच्यावर आवाज उठवण्यात आले। बट त्याच्यावर फायनल तोडगा काही निघत नव्हता आणि शेतकरी या योजनेपासून वंचित होते। मध्यंतरी मागच्या 2 महिन्यापूर्वीच याच्याविषयी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती ज्यामध्ये मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते आणि अजून 2-3 असे मोठे सचिव होते की ज्यांचा या गोष्टीशी संबंध डायरेक्ट होता। त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं होतं की जो काही डाटा आधीच्या पोर्टलमध्ये होता तो एनी हाऊ कंडिशन तुम्हाला तो डाटा मिळवायचा आहे, जेणेकरून जे काही वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल। आता महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो की यवतमाळ जिल्ह्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी वानखेडे म्हणून वकील आहेत त्यांच्याबरोबर भेटून यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयामध्ये याच्याविषयी याचिका दाखल करण्यात आली होती। याच्याही आधी जर आपण बघितलं तर एका शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील ही या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयामध्ये टाकली होती। त्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता, त्या शेतकऱ्यांना याचे पैसे मिळाले होते। बट बहुतेक असे शेतकरी असतात की ते इंडिव्हिज्युअल किंवा प्रत्येक वैयक्तिकरित्या हे अर्ज फाईल करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो आणि जेवढा काही तो पैसा त्याच्यात टाकतील त्याच्यापेक्षा कमी मदत शासनाकडून मिळते। या गोष्टी होत्या आणि म्हणून या संदर्भातील जवळपास 50 ते 60 शेतकरी एकत्र येऊन त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। आता उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत शेतकऱ्यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यासाठी कलेक्टर ऑफिसला जाहीर नोटीस दिली आहे की 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे शेतकऱ्यांचे जे पैसे होते ते शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे किंवा त्याच्यावर का तुम्ही ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले नाही याचा खुलासा तुम्हाला करावा लागणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा जो काही मोबदला आहे तो मोबदला मिळायला पाहिजे। मग याच्यानंतर खूप काही गोष्टी झाल्या। आता महत्त्वाचं म्हणजे हे काही फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे का, तर नाही, हा जो काही विषय आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे। जे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ मिळाला नाहीये अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, तुमच्या पण अकाउंटमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज जी कर्जमुक्ती योजना होती त्याचे पैसे नक्कीच डिपॉझिट होतील। आनंदाचाच अपडेट म्हणावा लागणार, कारण की पहिल्यांदा कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।